आता मंदोदरीनं तिला वाईट वाटायला लागलं. वाईटही वाटतंय आणि आनंदही वाटतोय. वाईट का वाटतं? ती विचार करते आपला पती किती कामातूर झाला, याचं दुःख वाटायला लागलं. आनंद याचा व्हायला लागला. जाऊ द्या, त्या नादानं का होईना आपल्याला सीताबाईचं दर्शन करायला लागलं. मंदोदरी गेली सीताबाईकडे. सीताबाई पतिव्रता आहेत, मंदोदरी सुद्धा पतिव्रता आहे. आणि सीताबाईकडे गेल्याबरोबर दोघींनी एकमेकांना पाहिलं आणि पाहिल्याबरोबर दोघी हसायला लागल्या. कबीर महाराज सांगतात, दोन पतिव्रता स्त्रियांची भेट होणं म्हणजे दोन संतांची भेट झाल्यासारखं. आणि दोन संतांची भेट झाली की काय होतं? सज्जन को सज्जन मिले करे दो दो बात, और गधे को गधे मिले खा गए दो दो लाख. बरोबर आहे. आता दोन चांगली सज्जन माणसं एका ठिकाणी आली, काय चर्चा करते मला सांगा तुम्ही. मग त्या मंदोदरीनं सीतामाईला विचारायचं, सीते मला तुला काही विचारायचं नाही. काय विचारायचंय? काय नाही, तुझ्या रामाचं भजन करते तर रामाबद्दल मला तुला विचारायचं नाही. सीतामाईला आनंद झाला. का? कारण ज्याच्या त्याच्या आवडीचा विषय ज्याला त्याला विचारला. बरोबर आहे का? लोक कोणाला काय विचारतात सांगताच येत नाही. माझं एके ठिकाणी कीर्तन होतं. आता मला सांगा, मी इथे कीर्तनाला मला काय विचारावं? एखादा अभंग विचारावा, एखादी ओळी विचारावी. माणूस पाया पडण्याकरता आला आणि कीर्तन पाया पडून उठल्याबरोबर त्याने विचारलं, महाराज झालंय का तुमचं लग्न? आता विचारायची जागा आहे. अहो, संसाराचा विसर पडावा, परमार्थाचा भगवंताचा आठव व्हावा, याच्याकरता आपण इथे यायचे. ज्याच्या त्याच्या आवडीचा विषय ज्याला त्याला विचारा. बरं, सीताबाई हसायला लागल्या. काय विचारायचंय? काय नाही, तुझ्या रामाचं भजन करते. तो तुझा राम व्यापक आहे का परिच्छिन्न आहे? काय विचारलं? व्यापक आहे का परिच्छिन्न आहे? व्यापक कुणाला म्हणायचं? जो सगळीकडे त्याला म्हणायचं व्यापक. आणि परिच्छिन्न कुणाला म्हणायचं? जो एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नाही त्याला म्हणायचं परिच्छिन्न. पण मी आपल्याला विचारतो, मला सांगा, भगवान परमात्मा कसा आहे? व्यापक आहे. देव नाही अशी जागा नाही. मग त्या सीताबाईने सांगितलं, मंदोदरी माझा राम व्यापक आहे म्हणजे. भगवंत सगळीकडे. मंदोदरी विचारते, सीते तुझा राम त्या अयोध्येमध्ये आहे का? सीताबाईने सांगितलं हो म्हणते. माझा राम त्या अयोध्येमध्ये सुद्धा आहे. तुझा राम त्या लंकेत आहे का? लंकेमध्ये सुद्धा आहे. तुझा राम त्या वानरामध्ये सुद्धा आहे. तुझा राम त्या राक्षसामध्ये राक्षसामध्ये सुद्धा आहे. मंदोदरी विचारते, सीते तुझा राम त्या रावणामध्ये आहे का? सीताबाईने सांगितलं हो म्हणते. माझा राम त्या रावणामध्ये सुद्धा आहे. मंदोदरी विचारते, सीते तुझा राम जर त्या रावणामध्ये असेल तर रावणाच्या रामाला तू का बसवतो? प्रश्न काय विचारला? तुझा राम जर त्या रावणामध्ये असेल तर रावणाच्या रामाला तू का बसवत नाही? सीतामाईने सांगितलं, मंदोदरी माझा राम सगळीकडे म्हटले, पण जिथं काम आहे तिथं राम राहत नाही. जिथं काम असतं ना, तिथं राहत नाही.